रोजच्या आहारात साखरेचा वापर कमी करावा आणि पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरावं. आहारामध्ये तृणधान्यांचा समावेश असावा. त्यातून अनेक आजार बरे होतील आणि आरोग्य चांगलं राहील. तृणधान्यातून फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, खनिजे मिळतात. निसर्गानं दिलेलं हे वरदान आहे असं प्रतिपादन डॉक्टर संदीप पाटील यांनी केलं. मिलेट आणि फळ महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं उत्पादक ते थेट ग्राहक या योजनेअंतर्गत कोल्हापुरात मिलेट आणि फळ महोत्सव घेण्यात आला. 26 एप्रिल रोजी या महोत्सवाची सांगता झाली. तत्पूर्वी डॉक्टर संदीप पाटील यांचं मिलेट आणि आरोग्य या विषयावर व्याख्यान झालं. तृणधान्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असून ते आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तृणधान्य केवळ आजारी लोकांसाठीच असल्याचा गैरसमज असून सर्वांनीच आपल्या रोजच्या आहारात मिलेट्सचा वापर करावा असं आवाहन डॉक्टर संदीप पाटील यांनी केलं. तृणधान्याचा जेवणात वापर केल्यास निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग, दमा, क्षयरोग, मेंदूचे आजार, सांधेदुखी, किडनी विकार, थायरॉइड, पित्त अशा आजारांवर गुणकारी उपयोग होतो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच संसर्गावर औषध म्हणूनही तृणधान्यांचा चांगला उपयोग होतो असंही डॉक्टर पाटील म्हणाले. तृणधान्य ही भारताची खरी संपत्ती असून आरोग्य संवर्धनासाठी तृणधान्य म्हणजे वरदान आहे असंही ते म्हणाले. मिलेट्सपासून अनेक पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ बनवता येतात असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी उपसरव्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, PD सावंत यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.